मोर्चा काढणारच याचं कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था काही शिल्लकच राहिली नाही। पोलखोलच्या रथयात्रेवर पोलखोलच्या यात्रेवर दगडफेक झाल्यानंतर त्याचे आरोपी पकडले जाणार नसले, भारतीय जनता पार्टीसारख्या इतक्या बलाढ्य पक्षाच्या रथावर झालेल्या दगडफेकीचे आरोप सापडले नाही तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार। मोर्चा निघेल आणि अटक करावी लागेल। मशिदीवरचे भोंगे काढले पाहिजे आणि मशिदीमध्ये सीसीटीव्ही लावली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे, त्याबद्दल तुमची काय भूमिका? असं आहे की मनसेने केलेल्या मागण्या, मनसेने केलेलं आंदोलन या विषयामध्ये तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, परंतु ही मागणी सातत्याने चाललेली आहे किंवा मस्जिदमध्ये जर तुम्हाला नमाज पढायचा असेल तर मस्जिदीमध्ये येणाऱ्यांना ऐकू येईल अशा आवाजातच अजान म्हटली गेली पाहिजे किंवा अजान पुकारली गेली पाहिजे। त्याच्या बाहेर एवढ्या पहाटे भोंगे लावणं आणि सगळ्या वस्तीला, त्या वस्तीमध्ये असतील एक 4 मुस्लिम घरं, पण सगळ्या वस्तीला की जिथे मिक्स पॉप्युलेशन आहे तिथे अशा प्रकारच्या भोंग्यांची आवश्यकता नाही आणि त्यामुळे मनसेने मागणी केली आहे त्याचं त्यांना विचारा। पण भारतीय जनता पार्टीची सुद्धा पूर्वीपासून ही भूमिका राहिली आहे की अशा प्रकारच्या भोंग्यांचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। मी याचं स्वागत करतो की काही मुल्ला मौलवींनी आपापल्या मस्जिदीवर पहाटेच्या वेळेला भोंगा लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे। अशा प्रकारच्या दबावातून आणखीन चांगली गोष्टी होतील। राज्य सरकारने आता निर्णय घेतला की 10 ते 6 म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कुठलेही लाऊडस्पीकर महाराष्ट्रामध्ये वाजणार नाही, त्याची काळजी आता राज्य सरकार घेते। नाही, रात्री 10 ते 6 आपल्याला लाऊडस्पीकर लावता येत नाही हे फार जुनं आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवीन काही सांगायचे कारण नाही, अंमलबजावणी करायला लागेल। मुद्दा चालला आहे तो असा किंवा एखाद्या एरियामध्ये मिक्स पॉप्युलेशन आहे तर त्या सगळ्यांना ते अजान ऐकण्याचं कशासाठी तुम्ही सक्ती करता? तुम्ही मस्जिदीमध्ये येणारे जे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सर्व धर्मांकडे बघण्याचा समान भूमिका आहे। सर्व धर्मांना रिस्पेक्ट असला पाहिजे, त्यांच्या पूजा पद्धतीला रिस्पेक्ट असला पाहिजे। त्यामुळे या देशामध्ये मस्जिदी नसाव्यात असं कोणी म्हटलेलं नाही आहे, नमाज पढू नका असं कोणी म्हटलेलं नाही, पण नमाज पढायचं तर रस्त्यावर पडायचं ह्याला विरोध आहे, नमाज पढायचं तर प्लॅटफॉर्मवर पडायला ह्याला विरोध आहे, नमाज पढायचं तर भोंगा बाहेर ह्याला विरोध आहे। त्यामुळे मस्जिदीमध्ये नमाज पढण्यासाठी सुविधा द्या, नसतील तर सुविधा द्या, परंतु त्याचा इतरांना त्रास होण्याची आवश्यकता नाही। बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीला FSI वाढून दिला आणि त्यामुळे मशिदीचा आकार मोठा झाला। संजय राऊत काय काय जावई शोध लावतील माहीत नाही। बाळासाहेबांची भाषणं जी आम्ही ऐकली, म्हणजे आम्हाला भाग्य मिळालं की त्यांना जवळून पाहता आलं, त्यांची भाषणं ऐकता आली। बाळासाहेबांची भाषणाची सेव्ह केलेली सोशल मीडियावर चाललेली आहेत। ठीक आहे, संजय राऊत म्हणतात त्याला दुजोरा देत नाहीत, त्यामुळे संजय राऊतांनी उद्धवजींची खुर्ची वाचवण्यासाठी आता बाळासाहेबांच्या नावाला अशा प्रकारचं मुस्लिम लांगुल चालन ते चिकटवू नये। भोंग्याचं राजकारण तापवण्यासाठी भाजपच्या 33 शाखा सक्रिय आहेत असा गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय। त्यावर गेल्या 3 वर्षात किती आरोप झाले, किती FIR झाले, आम्ही काही त्याला घाबरत नाही आणि मग त्याच्यातून कायद्याप्रमाणे काही निघालं तर त्याच्यावर शिक्षा होईल, त्या शिक्षेला पण आम्ही तयार असतो। राष्ट्रीय धोरण आणावं भोंग्यांवर असं संजय राऊत म्हणतात, परत ते उत्तर प्रदेशचं उदाहरण देतात, गुजरात उदाहरण देतात, तिथे काय चाललंय ते आधीच सांगतात। आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रामध्ये काय व्हावं हे महाराष्ट्रात आम्ही म्हणणार। दरवेळेला काही झालं, रेशन केंद्र, वॅक्सिन केंद्र, PPE किट केंद्र, आता भोंगे पण केंद्र। संजय राऊत यांनी कोर्टाबद्दल अनेक वक्तव्य केली होती। आता या सगळ्या प्रकरणात एक याचिका संजय राऊत यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे। न्यायालयीन मामला आहे आणि सोपा नाही आहे, हे फार जड जाणारं प्रकरण आहे, पण न्यायालयीन मामला असल्यामुळे मी काही बोलणं बरोबर नाही। गणेश नाईकांवर एका महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत, असंही कळतंय की अँटिसिपेटरी बेल मागितल्यावर जिंकाची माहिती आहे, त्या पूर्ण प्रकरणावर भाजपचं काय मत आहे? असं आहे, मी वारंवार मांडणी केलेली आहे की आरोप होणं आणि त्या आरोपामधून न्यायालयामध्ये काही ना काही निर्णय मिळणं हे 2 विषय वेगळे आहेत। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर गेल्या 3 वर्षामध्ये आरोप, FIR, अटकेचा प्रयत्न असं अनेक वेळा झालं। कोर्टाने न्याय दिला, त्या न्यायावर सुद्धा टिप्पणी चालू आहे। गणेश नाईकांच्या विषयात असंच आहे की त्या
महिलेने आरोप केलेला आहे त्याची शहानिशा होईल. दादा, अभी हिंदी में कहिए कि पोल खोल यात्रा के दौरान जो पथराव हुआ था, सरकार ने अभी तक एक्शन नहीं दी है. बीजेपी की आज जैसलमेर यात्रा में भी रुकावट डालने की कोशिश की गई. ऐसा है कि पोल खोल यात्रा से कुछ निकलने वाला नहीं है तो डरने की कोई आवश्यकता ही नहीं. ऐसा देख करना चाहिए कि वो दुर्लक्ष करो, निकल जाएगी, समाप्त हो जाएगी. उसका कॉग्निजेंस ले रहे हैं, उसको रोक रहे हैं, उस पर पथराव कर रहे हैं. इसका अर्थ पोल खोल में कुछ बातें सामने आ रही है जिसका परिणाम आने वाले कॉरपोरेशन चुनाव पर होगा. तो डरे हुए हैं. डरा हुआ आदमी परिणामों की चिंता न करते हुए कुछ करता है तो उसके परिणामों को भुगतने कल बीजेपी आंदोलन करेगी इसको लेकर? हाँ, करेगी ना. जो पथराव हुआ जिसमें कोई आरोपी गिरफ्तार नहीं हुआ उसलिए मोर्चा निकालेंगे और यात्रा तो चलती रहेगी. पोल खोल यात्रा चलती रहेगी. सरकार जो है ये ऑल पार्टी मीटिंग बुलाने वाली है, राज ठाकरे को भी बुलाने वाली है, आपको भी बुलाने वाली है बीजेपी के लोगों को. आप कैसे देखते हैं इस मुद्दे पर? अरे 3 साल में कई विषय ऐसे आए, एसटी आंदोलन से लेकर कोविड से लेकर हेवी रेन से लेकर अतिवृष्टि से लेकर, कभी इन्होंने मराठा आरक्षण से लेकर या ओबीसी पॉलिटिकल आरक्षण लेकर कभी इन्होंने ऑल पार्टी मीटिंग बुलाई नहीं. एक आध बार बुलाई होगी मराठा आरक्षण के बारे में या ओबीसी के आरक्षण के बारे में, उसकी कोई अमल बजावनी हुई नहीं. ये सब फार्स करते हैं और इनको अपनी मनमानी करते हैं. सर, मराठी की राज ठाकरे की औरंगाबाद में सभा को लेकर विरोध हो रहा है और सरकार कह रही है कि पुलिस देखेगी क्या करना है. आपको लगता है कि उनकी सभा को क्यों इस देश में हुकुमशाही आई क्या? महाराष्ट्र में आनी बानी घोषित हुई है क्या? इमरजेंसी से घोषित हुई है क्या? या अभिव्यक्ति स्वातंत्र पर रोक लगाई गई क्या? तो कल अखबारों में लिखना भी बंद करेंगे. आपको भी दिखाने के लिए बंदी लाएंगे. हर न्यूज़ को आपको स्क्रीनिंग करना पड़ेगा. ये नहीं चलता है. और राज साहब समर्थ है, वो परमिशन की कोई अपेक्षा नहीं करते. शायद वो बोलेंगे कि आप परमिशन नहीं देंगे तो बहुत अच्छा है, मुझे ज़्यादा प्रसिद्धि मिले. बहुत से मस्जिदों में डेसिबल कम किया गया है, लेकिन एमएनएस की कहना है कि 365 दिन कैसे लाउड स्पीकर की परमिशन दी जा सकती है. नहीं, मैंने शुरू में ही कहा कि लाउड स्पीकर क्यों लगाते हैं, तो नमाज के समय अजान जो होती है वो सारे मोहल्ले में सबको सुनाई दे जाए. तो मुस्लिम धर्म में नमाज के लिए मस्जिद में ही जाना पड़ता है, बराबर ना. तो मस्जिद में यदि जाना है तो मस्जिद में आने वालों को सुनाई दे, इसलिए अंदर ही स्पीकर होना चाहिए. अंदर स्पीकर को 365 नहीं 720 दिन भी आवश्यकता नहीं है परमिशन की. तो ये बाहर कोई एक मिक्स पॉपुलेशन वाले एरिया में जहाँ 10% भी मुसलमान नहीं है तो सबको क्यों अजान सुना रहे? इतना ही विषय. समझो महिला एक घर में नमाज अदा करती है तो घर में अभी कितने एडवांस हुई टेक्नोलॉजी ना, अपने मोबाइल पर बटन प्रेस करके अजान सुन सकते हैं. उसके लिए पूरे मोहल्ले को अजान सुनाने की आवश्यकता नहीं. उस धर्म के नमाज के समय अजान, इसको सारे के मन में रिस्पेक्ट ही है. उन्होंने हिंदू धर्म के मंदिरों में लोगों ने जाना, प्रार्थना करना, इसको रिस्पेक्ट देना चाहिए. हिंदुओं ने उनके नमाज और अजानों को रिस्पेक्ट देना चाहिए. लेकिन एक दूसरे की पूजा पद्धति से एक दूसरे को तकलीफ होने की कोई आवश्यकता नहीं. संजय राउत कह रहे हैं कि केंद्र सरकार की नीति बनाए अलग अलग राज्यों. अरे भाई, अब केंद्र को राज्य चलाने दो. हर बात यदि केंद्र के पास है, ये वो हमारा जीएसटी का पैसा नहीं मिला, हमको वैक्सीन नहीं मिले, हमको रेशन नहीं मिला, हमको पीपीई किट नहीं मिली, अभी भोंगा, तो आप क्या करेंगे? सिर्फ लोगों ने जनादेश न देते हुए राज्य चलाएंगे? मंत्रालय में 3-3 साल नहीं जाएंगे? तो चलाओ जरा सरकार. दादा, 2 प्रश्न मराठीमध्ये. सर्वपक्षीय बैठक भोंग्याच्या विषयावरून गृहमंत्री बोलत आहेत. त्याच्यावर बोलू. मराठी सर्वपक्षीय बैठकांचा कधी प्रयत्नही ह्याने केला नाही. केला त्यावेळेला फार्स केला. हां, यादीच मी काढेन. कोविडपासून मला एक मीटिंग आठवते की जी ऑनलाईन केली, ज्याला मी उपस्थित होतो. पण मराठा आरक्षण असेल, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण असेल, एसटीचा संप असेल, अतिवृष्टी असेल, आता विजेचं मोठं संकट आलंय. केवढं मोठं संकट आलंय, वाट लागेल शेतकऱ्यांची. समोर पाणी दिसतंय, वीज नाही, पाणी लिफ्ट करू शकत नाही, पिकं जळणार आहेत. कशावर आहे ना सर्वपक्षीय बोलायचं? हे लई शहाणे आहेत. असायला अडचण नाही, मग सोल्युशन काढा. आणि एखाद्या वेळेला ओबीसी पॉलिटिकल आरक्षणावर मीटिंग केली असेल, देवेंद्रजींना बोलवलं, नावाला फार्स केला, पुढे काय त्यांनी सूचना केल्या तर तुम्ही काय केलं?